भांडूपचा प्रतिनिधी कृपया एक स्टेजवर या. भांडूप आणि घोडबंदर, भांडूप आणि घोडबंदर यांचा एक एक प्रतिनिधी कृपया स्टेज जवळ या. भांडूपचा प्रतिनिधी, घोडबंदरचा एक प्रतिनिधी कृपया स्टेज जवळ या. कोण आहे ते सांगायचे ना, कोण आहे ते फिल्डर सांगायचे. महेश मुकनाक आणि महेश मोरे सलामी जोडी कृपया मैदानावर उतरलेले आहे. महेश मुकनाक, महेश मोरे, भांडूप वॉरियर्स. घोडबंदरचा प्रतिनिधी स्टेजवर आलेला नाही, कृपया स्टेजवर घोडबंदरचा प्रतिनिधी पाठवा. योगेश खांबे, योगेश खांबे पहिली ओव्हर घेऊन येत आहेत. योगेश खांबे. पनवेल शॉपचे अजय, पनवेल शॉपचे अजय कृपया स्टेजवर या. कृपया सामना सुरू करा. महेश मुकनाक, महेश मोरे. स्ट्राईक घेत आहेत महेश मुकनाक. आणि पहिला चेंडू हाय तिथे, पहिला चेंडू आणि ऑफ साईडला फिरवलेला पहिला चेंडू आणि 2 रन पूर्ण केलेले आहेत. दोन रन पूर्ण झालेले आहेत. दुसरा चेंडू, अप्रतिम असा चेंडू टाकलेला आहे. नाव सांग त्याचं. बॉलर योगेश खांबे. लेग साईडला फिरवलेला चेंडू, अप्रतिमरित्या फिरवलेला चेंडू आणि सिक्सर. पहिल्या मॅचला पहिला सिक्सर महेश मुकनाक यांच्याकडून. खांबे यांना मारलेला सिक्सर महेश मुकनाक यांनी. आणि हा अप्रतिम असा चेंडू त्यांना खेळता आलेला नाही व्यवस्थित. एकूण धाव संख्या 8. पहिलाच ओव्हर चालू आहे. आणि समोरच्या बाजूला अप्रतिम असा चेंडू फटकावलेला आहे आणि 4 रन. अप्रतिम असा 4. धाव संख्या झाली 12. पहिल्या ओव्हरमधला शेवटचा चेंडू, धाव संख्या झाली 12. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या 12. धाव संख्या 12. एक ओव्हर नंतर 12 रन. दुसरा राऊंड आहे गावदेवी संघ ए विरुद्ध सिद्धिविनायक 11 डोंबिवली. सूर्यकांत घाणेकर दुसरी ओव्हर घेऊन येत आहेत. सूर्यकांत घाणेकर दुसरी ओव्हर. स्वतःची पहिली वैयक्तिक अशी पहिलीच ओव्हर आणि संघासाठी दुसरी ओव्हर. महेश मुकनाक आणि 2 धावसंख्या घेण्यात
2 रन पूर्ण केलेले आहेत. महेश मोरे, बॉलर कोण आहे? सूर्यकांत घाणेकर. दुसरा चेंडू अप्रतिम असा स्क्वेअर कट मारलेला आहे आणि एकूण धावसंख्या 16. सुपर 11 मुलुंड विरुद्ध शिवशक्ती 11 मुलुंड पनवेल. तिसरा सामना व्हाईट बॉल. एकूण धावसंख्या 17. सामन्याची दुसरी ओव्हर. अप्रतिम असं क्षेत्ररक्षण. बॉल मिस झालेला आहे, मिसफील्ड. आणि एकूण धावसंख्या 20. महेश मुकनाक स्ट्राईकला. अप्रतिम असा चेंडू, एकही धावसंख्या घेता आलेली नाही. कल्याण मॅनेजर शत्रुघ्न खोत यांचं हार्दिक स्वागत आणि अभिनंदन. डॉट बॉल. शत्रुघ्न खोत यांचे आभार. कृपया असंच सहकार्य करत राहा. जबरदस्त असा चेंडू खेळलेला ऑफ साईडला. सामन्यातल्या 2 ओव्हर पूर्ण झालेल्या आहेत. 2 ओव्हर नंतर धावसंख्या झालेली आहे 22. 2 ओव्हर 22 रन पूर्ण झालेले आहेत. संघासाठी तिसरी ओव्हर. कोण टाकते? संघासाठी तिसरी ओव्हर योगेश आणि वैयक्तिक दुसरी ओव्हर. कृपया अप्रतिम असा सामना मावळा वॉरियर्स विरुद्ध भांडूप. चोटी 1 धाव घेण्यास यशस्वी. लेग बायचा रन आहे हा. एकूण धावसंख्या झाली 23. अप्रतिम असा मारलेला चेंडू आणि एकूण धावसंख्या झाली 25. रनआउट करण्याचा प्रयत्न पण हातातनं बॉल निसटलेला आहे त्यांचा. योगेश. अप्रतिम असा बॅक साईडला गेलेला चेंडू. 2 रन पूर्ण केलेले आहेत. एकूण धावसंख्या 27. टीमची तिसरी ओव्हर. वैयक्तिक दुसरी ओव्हर जाधव. योगेश खांबे. मीरा रोड मॅनेजर समीर यांचं हार्दिक स्वागत.
आणि त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार. व्हाईट चेंडू. एकूण धावसंख्या 28. अप्रतिम असा लेग साईडला खेळलेला चेंडू आणि 4 रन 4 गेलेला आहे. एकूण धावसंख्या 32. संघासाठी तिसरी ओव्हर, वैयक्तिक दुसरी ओव्हर. योगेश खांबे तिसरी ओव्हर टाकत आहेत. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. एकच रन मिळू शकेल. कृपया ओव्हर संपल्यानंतर पाणी घेऊन जा. समोरच्या बाजूला खेळलेला चेंडू आणि अप्रतिम असा मारलेला चेंडू. कोण आउट झाला? कृपया अंपायरनी रन कळवा. 2 रन. महेश मुकनाक रनआउट झालेले आहेत. पाणी घेऊन जा कृपया. पाण्याची बॉटल कुणाकडे होती? एकूण धावसंख्या 35. महेश मुकनाक रनआउट झालेले आहेत. शैनेश दुसरे बॉलर. शैनेश बॅट्समन. कृपया विलंब करू नका. सामना सुरू करा. हॅलो हॅलो. हॅलो. शैनेश. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर झालेला आहे 35. शेवटची ओव्हर संघासाठी. शेवटची ओव्हर आणि वैयक्तिक 4थी ओव्हर. सामना सुरू करा. सामना सुरू करा. हॅलो हॅलो. शरद जाधव सामन्यातली शेवटची आणि 4थी ओव्हर घेऊन येत आहेत. शरद जाधव. समोर शैनेश त्याचा सामना करतील. कृपया विलंब लावू नका. कृपया विलंब करू नका. दुसरा राऊंड गावदेवी क्रिकेट संघ ए ठाणे विरुद्ध सिद्धिविनायक 11 डोंबिवली. कृपया गावदेवी क्रिकेट संघ ए ठाणे कॅप्टन आणि सिद्धिविनायक 11 डोंबिवली यांच्या कॅप्टननी स्टेजच्या इथे यावे. अप्रतिम असा ऑफसाईडला खेळलेला चेंडू. 2 रन पूर्ण. शरद जाधव वैयक्तिक पहिली ओव्हर, संघासाठी 4थी ओव्हर आणि शेवटची. शरद जाधव समोर शैनेश. त्याने ऑफ लेग साईडला खेळलेला चेंडू. मिसफिल्ड आणि
तिसरा रन सुद्धा पूर्ण केलेला आहे. छोटी अशी धाव घेतलेली आहे, अप्रतिम अशी धाव. एकूण धाव संख्या झाली 40. एकूण धाव संख्या 40. चौथी ओव्हर, सामन्याची शेवटची ओव्हर, वैयक्तिक पहिली ओव्हर. शरद जाधव, महेश मोरे समोर जाधव. शरद जाधव सामना करतील महेश मोरे. ओ, अप्रतिम असा कॅच. विकेट किपर योगेश पावसे यांनी अप्रतिम असा झेल घेतलेला आहे. शरद जाधव वैयक्तिक 1 विकेट त्यांना मिळालेली आहे. चौथा बॅट्समन अभिषेक पारदले. 40 ओव्हर 2 विकेट झालेले आहेत. सुपर 11 मुलुंड विरुद्ध शिवशक्ती 11 पनवेल. कृपया आले असतील तर त्यांनी नोंद द्या. कृपया त्यांचे कॅप्टन आले असतील तर नोंद द्या. तसेच गावदेवी क्रिकेट संघ ए ठाणे, सिद्धिविनायक 11 डोंबिवली त्यांनी पण नोंद द्या. लेग साईडला खेळलेला चेंडू आणि 1 रन पूर्ण केलेला आहे. दुसरा रन सुद्धा धावलेला आहे आणि 2 रन पूर्ण केलेले आहेत. शरद जाधव चौथी ओव्हर, संघासाठी चौथी ओव्हर, वैयक्तिक पहिली ओव्हर. एकूण धाव संख्या 42. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आणि हा अभिषेकने उठवलेला चेंडू 1 रन पूर्ण केलेला आहे. 2 रन पूर्ण झाले. धावसंख्या झाली 44. शेवटचा चेंडू शरद जाधव. समोर अभिषेक आणि लेग साईडला आणि अप्रतिम असा झेल. कोण आहे? राकेश गोगावले. कृपया टाळ्या. राकेश गोगावले अप्रतिम असा झेल घेतलेला आहे आणि एक इनिंग संपलेली आहे. $45 to win. मावळा वॉरियर्स घोडबंदर यांना आवाहन 45 to win भांडूप वॉरियर्स यांच्यातर्फे. $45 to win. 45. कृपया भांडूप वॉरियर्स यांनी फिल्डिंग लावून घ्या. घोडबंदर कृपया भांडूप वॉरियर्स यांनी फिल्डर लावून घ्या. भांडूप वॉरियर्स कृपया सामना लवकरात लवकर सुरू करा. विलंब लावू नका. घोडबंदर यांनी त्यांचे 2 फलंदाज मैदानावर पाठवा. घोडबंदर यांनी त्यांचे 2 फलंदाज मैदानावर पाठवा. भांडूप वॉरियर्सचे फिल्डर मैदानात गेलेले आहेत. कृपया भांडूपच्या सर्व मित्रमंडळींनी भांडूप बाउंड्रीला उभं राहायचंय. कोण वाटतंय? कंपल्सरी रन चेस आहेत. रन चेस करायचेच आहेत. 45 धावांची आवश्यकता. 45 to win.
पोलीस अकॅडमी वाले गावदेवी क्रिकेट संघ ए ठाणे सिद्धिविनायक इलेव्हन डोंबिवली. तिसरा राऊंड आहे सुपर इलेव्हन मुलुंड विरुद्ध शिवशक्ती इलेव्हन मिलून पनवेल. विनायक एक आण. कृपया फिल्डिंग लावून घ्या. कृपया भांडूपालांनी फिल्डिंग लावून घ्या. अंपायर जरा सहकार्य करा फिल्डिंग लावण्यासाठी. घोडबंदर यांनी बॅट्समॅन पाठवा. घोडबंदर सामना सुरू करा. भांडूप भांडूप विलंब का होतोय. घोडबंदर विलंब का लावताय. भांडूप वॉरियर्स विरुद्ध मावळा घोडबंदर. हा कोण आहे. राकेश आणि शरद जाधव जरा धावत मैदानात जा तेवढा वॉर्मअप होईल. हा व्हेरी गुड. एनर्जी बघा त्यांचं काय राहिलं. राकेश शरद कृपया सामना सुरू करा. धावत राकेश जॉगिंग. राकेश कृपया धावत जा. सामना सुरू करा. भांडूप पहिली ओव्हर शैनेश परब पहिली ओव्हर घेऊन वैयक्तिक पहिली ओव्हर संघासाठी पण पहिली ओव्हर. शरद जाधव ओपनिंग बॅट्समन. स्ट्राईकला शरद जाधव. सामना करतील शैनेश. अप्रतिम असा चेंडू लेग साईडला खेळलेला. अप्रतिम अशी क्षेत्ररक्षण. 2 रन पूर्ण केलेले आहेत. शैनेश दुसराच अप्रतिम परत लेग साईडला खेळलेला चेंडू आणि फिल्डरच्या वरून गेलेला आहे आणि 4 रन मिळालेले आहेत. एकूण धावसंख्या 6. 2 चेंडू टाकण्यात आलेले आहेत. नमस्कार नमस्कार. भांडूप वॉरियर संघाची धावसंख्या 6 झालेली आहे. घोडबंदर संघाची धावसंख्या 6 झाली आहे. बॉलिंगसाठी तयार परब. शरद जाधव सामना करीत आहे परब यांना आणि हा जबरदस्त शॉट मारलेला आहे. अशा तऱ्हेने 1 रन पुरा केलेला आहे घोडबंदर संघाने आणि 2 रन पूर्ण झालेले आहेत. एकूण घोडबंदर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 8. कंपल्सरी रन चेंज करायचे आहेत. आणि हा जबरदस्त बॉल बॅट्समॅनला समजलेला नाही आहे. शरद यांना बॉल काहीसा समजलेला नाही आहे.
बॉलर शैनेश परत लेग साईडला फिरवलेला चेंडू आणि 1 रन पूर्ण केलेला आहे त्यांनी. दुसरा रन सुद्धा अगदी आरामात पूर्ण केलेला आहे. एकूण धावसंख्या झालेली आहे 10. शरद जाधव सामना करतील शैनेश. पहिल्या ओव्हरमधील शेवटचा चेंडू. सामना करतील शरद. एकूण धावसंख्या 10. वैयक्तिक रन. ऑफ साईडला खेळलेला चेंडू. फिल्डर बॉलवर 2 रन पूर्ण केलेले आहेत. 1 ओव्हर संपलेली आहे. धावसंख्या झाली 12. स्ट्राईकला आलेत राकेश गोगावले. नॉन स्ट्राईकला शरद जाधव. संघासाठी दुसरी ओव्हर घेऊन येत आहेत. निकम घाटकोपर शाखेतले टेस्टर निकम यांचं हार्दिक स्वागत आणि आभार. माधुरी जोशी ठाणे संघाच्या RSO माधुरी जोशी यांचं हार्दिक स्वागत आणि अभिनंदन. त्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आभार. कृपया त्यांनी स्टेजवर भेट द्या. दुसरी ओव्हर महेश मोरे अप्रतिम असा चेंडू आणि अभिषेक यांनी अप्रतिम असा पकडलेला. दुसऱ्या ओव्हरमधील पहिला चेंडू झालेला आहे. त्यांनी पण लेग साईडला फिरवलेला चेंडू आणि बॉस मिस झालेला आहे. 2 रन पूर्ण केलेले आहेत. धावसंख्या झाली 14. संघासाठी दुसरी ओव्हर घेऊन आलेले आहेत महेश मोरे. सागर फिल्डिंग लावण्यासाठी कष्ट भरपूर करा. त्याला त्याच्या कष्टांना जरा फळ द्या. कृपया त्यांना सहकार्य करा. अप्रतिम असा चेंडू आणि वाईड बॉल. वाईड बॉल दिलेला आहे. धावसंख्या झाली 15. कृपया पंचांची कोणी हुज्जत घालू नये. पंचांचा निर्णय अंतिम राहील. अप्रतिम असा चेंडू. अभिषेक त्या बॉलवर जाऊन धावसंख्या झाली 16. महेश मोरे संघासाठी दुसरी ओव्हर वैयक्तिक पहिली ओव्हर. शरद जाधव बॅटिंगला आणि बोल्ड क्लीन बोल्ड झालेले आहेत. अप्रतिम असा चेंडू. दुसरा बॅट्समन आहेत ओमकार पवार. अप्रतिम असा चेंडू टाकलेला शरद जाधव यांना आणि लेग साईडला खेळण्याच्या प्रयत्नात बाद झालेले आहेत. क्लीन बोल्ड. बॅटिंगसाठी तयार आहे तो ओंकार
पवार सामना आणि हा जबरदस्त बॉल तटवलेला आहे. अशा तऱ्हेने धावसंख्या झालेली आहे ती 17. घोडबंदर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 17. बॅटिंगसाठी तयार आहे तो राकेश गोगावले. महेश मोरे यांना सामना करत आहे राकेश गोगावले. महेश मोरे यांचा 10-15 पावलांचा रनअप आणि हा बॉल टाकलेला आहे आणि हा काहीसा राकेशला समजलेला नाही आहे, तरी पण एका धावेची भर पडलेली आहे. अशा तऱ्हेने संघाची धावसंख्या झालेली आहे ती 18 आणि 2 ओव्हर पूर्ण झालेल्या आहेत. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 18. 12 बॉल 27 रनाची आवश्यकता घोडबंदर संघाला. कृपया सामना सुरू करा. कंपल्सरी रन चेस आहेत. समीर घाटकोपर शाखेचे टेस्टर कृपया यांनी स्टेजवर या. इथे घाटकोपर शाखेचे टेस्टर इकडे निकम, नंदेश निकम, त्यांनी स्टेजवर या इकडे या साईडला. त्यांचं स्वागत करतील प्रकाश बेंद्रे. त्यांच्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार. आणि लेग साईडला फिरवलेला चेंडू, अप्रतिम असा चेंडू आणि 1 रन पूर्ण केलेला आहे. यशस्वीरित्या 2रा रन पूर्ण केलेला आहे. रमाकांत फोटो घे. प्रकाश बेंद्रे यांचा नंदेश निकम यांचं स्वागत करतील. कृपया त्यांचा फोटो काढा. संदेश वेताळ, फोटोग्राफर संदेश वेताळ. बॉलिंगसाठी तयार आहे तो महेश मुकनाक आणि हा 10-12 पावलांचा रनअप आणि आज बॉल टाकलेला आहे राकेश गोगावले यांना. राकेश गोगावले यांनी लेग साईडला बॉल तटवलेला आहे. अशा तऱ्हेने मीराबाईंदर धावेचा प्रयत्न. समीर सर दोन्ही धावा घेतलेल्या आहेत. यांचं स्वागत करतील विश्वास माळी. प्रयत्न. अशा तऱ्हेने 3 त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार आणि शुभेच्छा. 3 रनाची भर राकेश गोगावले आणि 3 रनाची. अशा तऱ्हेने संघाची धावसंख्या झालेली आहे ती 23. शत्रुघ्न खोत कुठे आलेले आहेत का? शत्रुघ्न खोत ओंकार पवार कृपया त्यांनी स्टेजवर या. जबरदस्त बॉल तटवलेला आहे. त्यांचा सन्मान करतील. अशा तऱ्हेने धावसंख्येमध्ये 1 रनाची भर पडलेली आहे. निवृत्ती पडवेकर संघाची शत्रुघ्न खोत यांचा सत्कार करतील. आपले फोटोग्राफर बॅटिंगसाठी रमाकांत हारावडे आणि वेताळ. हा जबरदस्त उतरुंग शॉट मारलेला आहे. अप्रतिम असा झेल सुटलेला आहे त्यांचा. रक्षण महेश मुकनाक यांच्याकडून. आणि कृपयाने पंचांनी निर्णय कळवा. कृपयाने पंचांनी कळवा. आउट, नॉट आउट, नॉट आउट, नॉट आउट. कृपया ग्राउंडच्या बाहेर उभे राहा. पंचांचा निर्णय अंतिम राहील. कोणी पंचांची वादावादी करू नये.
तिसरी ओव्हर वैयक्तिक पहिली ओव्हर महेश मुकनाक. राकेश गोगावले तयार आणि हा लेग साईडला तटवलेला बॉल आहे. अशा तऱ्हेने 1 रन पूर्ण. संघाची धावसंख्या झाली 27. अप्रतिम अशी ओव्हर टाकलेली आहे त्यांनी. कमीत कमी रन दिलेले आहेत. बॅटिंगसाठी तयार आहे तो ओंकार पवार. बॉलिंगसाठी महेश मुकनाक. अप्रतिम असा चेंडू आणि महेश अभिषेक मुकनाक यांनी यांचा अप्रतिम असा अप्रतिम चेंडू. असा घेतलेला आहे. 3 ओव्हर पूर्ण झालेले आहेत. धावसंख्या झाली 27. शेवटची ओव्हर. अरे इथे काय पाणी बॉटल काढलेली होती ना, त्या भरा ना. मग ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. 6 बॉल 18 रनची आवश्यकता. शेवटची ओव्हर. पुढील सामना गावदेवी क्रिकेट संघ ए ठाणे विरुद्ध सिद्धिविनायक 11 डोंबिवली. रन कंपल्सरी चेस आहेत. 6 बॉलामध्ये 18 रनांची आवश्यकता आहे. विवेक पोद्दार यांनी स्टेजवर यावे. सिद्धेश सकपाळ त्यांचं स्वागत करतील. सिद्धेश सकपाळ. सामना सुरू करा. कृपया विलंब लावू नका. बॅट्समन दमू नका. गावदेवी क्रिकेट संघ ए ठाणे त्यांनी आलेल्याची नोंद द्यावी. सिद्धिविनायक 11 डोंबिवली हा संघ अजून आलेला दिसत नाही. जर तो संघ आलेला नसेल तर गावदेवी क्रिकेट संघाला विजेता संघ म्हणून घोषित करण्यात येईल. कृपया सिद्धिविनायक 11 डोंबिवली जर हा संघ आलेला नसेल तर त्यांनी नोंद द्या. अन्यथा गावदेवी क्रिकेट संघ ए ठाणे यांना विजयी घोषित करण्यात येईल. तिसरा सामना सुपर 11 मुलुंड विरुद्ध शिवशक्ती 11 पनवेल. कृपया त्यांनी टॉससाठी यावे. महेश मोरे बॉलिंगसाठी तयार. सामना करतील राकेश गोगावले. आणि हा जबरदस्त शॉट अप्रतिम मारलेला अप्रतिम आहे. असा उंच मारलेला चेंडू लॉंग ऑनला आणि अप्रतिम असा थ्रो, अचूक थ्रो. धावसंख्या झाली 29. फक्त 2 रनवर समाधान मानावं लागेल. 16 रनची आवश्यकता. डॉट बॉल. सिद्धिविनायक 11 डोंबिवली हा संघ अजून आलेला नाही तरी गावदेवी क्रिकेट संघ ए ठाणे यांना विजेता म्हणून घोषित करण्यात येत आहे. तर पुढील संघ आहे सुपर 11 मुलुंड विरुद्ध शिवशक्ती 11 पनवेल. यांनी टॉस उडवून घ्यावा. ओमकार पवार बॅट्समन आणि सामना करतील महेश मोरे. अप्रतिम असा खेळलेला लॉंग ऑनला आणि बॉल मिस झालेला आहे आणि 4 रन मिळालेले आहेत. अप्रतिम. ओंकारच्या बॅटमधून जबरदस्त असा चौकार निघालेला आहे. पुढील सामना सुपर 11 मुलुंड विरुद्ध शिवशक्ती. टॉस उडालेला आहे. बॅटिंगसाठी तयार आहे तो ओंकार पवार. बॉलिंग करताय महेश मोरे. महेश मोरे बॉलिंगसाठी तयार. सामना करते ओंकार आणि हा विश्वास माळी. जबरदस्त शॉट ग्राउंड शॉट मारलेला आहे आणि फिल्डरला काहीच समजलेलं नाहीये. गचाळ क्षेत्ररक्षण थोडंसं आहे. हॅलो. आणि अशा तऱ्हेने ओंकार विकेट. ओंकारची विकेट गेलेली आहे. मुलुंड यांनी टॉस धावची- जिंकलेला आहे आणि त्यांनी प्रथम फिल्डिंग घेतलेली आहे आणि पनवेलवाल्यांना बॅटिंगसाठी आमंत्रित केलेलं आहे.
तुमच्या फिल्डिंग बद्दल काय रणनीती असेल? घोडबंदर यांना 2 बॉल आणि 9 रनांची आवश्यकता आहे. आमची रेंजचे तुमच्या बॅटिंग बद्दल काय कंपल्सरी रणनीती आहे. असेल? कृपया बॅटिंग साठी नवीन बॅट्समॅन कृपया तुम्ही तुमचं सन्मान चिन्ह घ्यावं. बॉलिंग साठी मुलुंड तयार आहे तो आणि पनवेल यांनी सन्मान महेश चिन्ह मोरे. घ्यावा. पहिलं सन्मान चिन्ह बॅटिंग साठी तयार पनवेल शरद यांना गोगाव- श्री विश्वास माळी राकेश गोगावले. विश्वास माळी देतील. 2 फोटोग्राफर चेंडूंना संदेश धावांची वेताळ. गरज. आणि विकेट. 1 रन 1 बॉल 9 रनांची आवश्यकता. सिद्धेश सकपाळ सन्मान चिन्ह देताना मुलुंड कॅप्टन. जबरदस्त असा बोल्ट काढलेला आहे महेश मोरे यांनी. राकेश गोगावले यांचा शैलेश 1 बॉल 9 रनांची आवश्यकता. नवीन बॅट्समॅन बॅटिंग साठी साठे नितीन साठे बॅटिंग साठी तयार. बॉलिंग करताय महेश मोरे. नितीन साठी आणि असा जबरदस्त बॉल उंचावर मारलेला आहे. फिल्डर मौजूद. अशा तऱ्हेने भांडूप संघ विजयी झालेला आहे. तुषार थेराडे विजयी संघाचं स्वागत संतोष थेराडे यांनी करावं. तुषार मोरे स्वागत करतील. त्यांचा फोटो घ्या प्लीज. 8 रनांनी भांडूप संघ विजयी झालेला आहे. भाटूप संघाचा विजय आणि घोडबंदर संघाचा पराजय. कृपया